भिवंडी तालुका जुनानदुर्खी गांव शिवाजी नगर करंजपाड़ा में जय बजरंग तालीम संघ जुनानदुर्खी व शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष जुनानदुर्खी शाखा प्रमुख संजय वाड़खड़े द्वारा भव्य कुश्ती स्पर्धा का आयोजन दिनांक 7 जनवरी 2026 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर शिवसेना उपनेत्रिया ज्योतिताई ठाकरे, शिवसेना उपनेता विश्वास थले, शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के भिवंडी जिला प्रमुख कुंदन पाटिल, शिक्षण महर्षि व शिवसेना भिवंडी तालुका प्रमुख करसन ठाकरे, शिवसेना पुंडा शाखा प्रमुख कैलाश शेलार, पंचायत समिति माजी सदस्य अंकुश पाटिल, कृष्णा वाकड़े, नवनाथ चौधरी, जुनानदुर्खी माजी सरपंच वसंत पाटिल, प्रेमनाथ भगत, इताड़े गाँव सरपंच जगन सेठ पाटिल, शिव क्रांति प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजू भाऊ चौधरी, पंचायत समिति माजी सभापति विकास भोईर, शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के महिला आघाड़ी तालुका संगठिका वसीताई पाटिल, दयाराम पाटिल, देवगुरु फाउंडेशन सचिव तानाजी मोरे, प्रकाश तेलीवरे, वडपे माजी सरपंच अनंता पाटिल, महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी यूनियन उपाध्यक्ष दत्तात्रेय भोईर, शिवसेना कांबे शाखा प्रमुख प्रदीप भोई सहित अनेकों मान्यवर तथा जुनानदुर्खी गांव के ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। त्याने जरा सांगा का मुलांना इकडे लक्ष द्या। अहो या कुस्तीमध्ये गोवा, सरोली, पिंपळगार, पिंपळाची आकारची 400-500 पोरं कामाला लागली, पोलीस मध्ये लागली, रेल्वे खात्यामध्ये लागले, सगळ्यामध्ये। हे क्रिकेट करून काय तुम्ही सचिन तेंडुलकर बनणार आहेत का? कधी बनणार आहेत का तुम्ही सचिन? लक्षात ठेवा, समाजातील कार्यकर्त्यांना माझं सांगणं आहे, सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे की वरकरी येतील, पहिली मुलगी द्यायची असेल तर कुस्तीपटूचा विचार करा, क्रिकेटपटूला बाजूला ठेवा। समाजात माझं सगळ्यांना आव्हान आहे, आगरी कुणबी सगळ्या मित्र समाजाला माझं धनधनीत आव्हान आहे, पहिली पोरगी देण्याला कुस्तीपटूंचा अग्रक्रम हक्काने अबाधित करा। या ठिकाणी कुस्तींची स्पर्धा एक आनंदाची पर्वणी आहे, कारण आपण मातीतले सर्व लोक आहोत आणि मातीतला खेळ आपण विसरत चाललेलो आहोत। माझ्या एका बंधूंनी सांगितलं तो क्रिकेटपेक्षा कुस्ती हा खेळ चांगला आहे आणि कुस्ती खेळामध्ये आपण बघितलेलं आहे, कुस्तीच्या माध्यमातून अनेक सरकारी नोकऱ्या लागलेल्या आहेत लोकांना आणि पैलवान चांगल्या प्रकारे आपली शरीरसृष्टी बनवतो आणि त्या माध्यमातून आपल्या परिसरामध्ये चांगलं त्यांचं नाव होतं। आज या ठिकाणी संजय वाकड़े यांनी या ठिकाणी कुस्तीच्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। मला तर वाटतं 25 वर्षापूर्वी त्याच्या अगोदर मला या गावामध्ये चांगले जुने जाणते पैलवान आम्ही लहान असताना बघितलेले आणि म्हणूनच माझ्या बंधूने आठवण केली का एका वसईच्या ठिकाणी आपला जुनानदुर्खीच्या पैलवानांनी आखाडा जिंकला होता। खरोखर त्यावेळेला पैलवान त्या पद्धतीचे होते आणि ते खेळत होते। आज सांगायचं झालं तर आमच्या परिसरामध्ये हनुमान तालीम संघ शिवनगर आजपर्यंत आमच्या वस्ताद लोकांनी चांगल्या प्रकारचे खेळ टिकवून ठेवलेला आहे आणि ते सर्व आमचे वस्ताद या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मुलं आणि मुली देखील आमच्या कुस्ती खेळत आहेत। खरोखर या ठिकाणी कुस्ती खेळणारे जे पैलवान आहेत नुसते शिवनगरचेच नाही तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातले, नाशिक जिल्ह्यातले जे पैलवान आलेत त्यांना सर्वांना मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि आपण चांगला खेळ दाखवून आणि मनोरंजन आपल्या प्रेक्षकांचं करायचं आहे आणि ते आपण करतात। आज या ठिकाणी कुस्त्यांच्या स्पर्धा आहेत, या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारचं आपण खेळ दाखवावं। तसंच आमच्या गावामध्ये चौदरपाडा शिवनगरमध्ये 13 तारखेला आमचे माजी पैलवान भगवान कालू पवार यांच्या स्मरणार्थ कुस्तीची स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि त्या कुस्ती स्पर्धेसाठी देखील आपण हजर राहायचं आहे आणि मी खरोखर संजय वाकड़े यांना धन्यवाद देईन, त्यांच्या सहकार्याने सर्वांना धन्यवाद देईन आणि अशा स्पर्धा आपण सालाबादप्रमाणे भरवाव्यात अशी शुभेच्छा देतो। माझे मनोगत संपवतो की सरपंच दुर्की याच्या वतीने केला जातो। सुभाष दादा भोईर जो चांगल्या पद्धतीने पाहतोय जात आहे।
चला नंदू धुळे साहेब आपण पुढे या. संजयजी वारगडे जे वस्ताद आहेत कोण गावचे, कला निकेतन जी आपण व्यायामशाळा पाहतोय कोण गावामध्ये अनेक. त्यानंतर आमिर माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वसंत पाटील. त्यानंतर विलास शेलार आपण पुढे यायचं. विलासजी शेलार, मी संजय वारगडे यांना विनंती करतो की आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. विलास शेलार यांनी या कार्यक्रमात. त्याच्यानंतर मच्छिंद्र केणे, नरेंद्र गोराटकर, नितीन नांदुरकर, विकी भोईर, राजेश पाटील, तसेच या ठिकाणी विके पाटील, सचिन पाटील, त्यानंतर लक्ष्मण नांदुरकर, गणेशजी शिकारी, त्यानंतर पंचगिरी करत आहेत. सगळे डाव ज्यांना माहिती आहेत सगळ्या पंचांचं धन्यवाद. आमचे हसनजी आपले सुद्धा देणगी आलेली आहे. दिनेश गोराटकर टेंबवली यांच्या माध्यमातून सुद्धा 500. या प्रेक्षकांनी सगळ्यांनी प्लीज मागे जायचं आहे. असं सांगावंसं वाटतं की जेव्हा इतिहास लिहिला जाणार त्या अगदी प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सामील होणारे व्यक्तिमत्व कुठेही. मराठे पाडा या 14 ते 17 मार्च मध्ये महाराष्ट्र सावे ग्रामपंचायतीमध्ये एक मोठं नाव मित्रांनो. सावे ग्रामपंचायती संभाजी पाटील आमच्या वारगडे परिवारातील. आणि पुढे यायचं प्लीज. खाली बसून घ्या. दत्ता शिकारी, केणे, नाशिक वरनं गोले दादा, पंडितजी गोले, मी विनंती करतो की त्यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये देणगी आलेली आहे. थोड्याच वेळ. कुंदन पाटील साहेब तुमची ग्रँड एंट्री. क्या बात. धन्यवाद. अतिशय एक लाडकं व्यक्तिमत्व. वडगावचे माजी शाखा प्रमुख आदरणीय दयाराम पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम. सन्मान चिन्ह झालेलं आहे. वेलकम, सुस्वागत. मैदानात डायरेक्ट उतरू नये. कुस्ती थांबवायची आहे. ग्रीन सायकल बक्षीस असणारे. जय बजरंग तालीम संघ जो नांदुरकी आयोजित भव्य कुस्त्यांचे आयोजन 2026. खरं तर बऱ्याच वर्षातून या भागामध्ये कुस्त्यांचं आयोजन झालेलं आहे. कुस्तीची आवड असली तरी आपल्याला व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी वारगडे दादा त्यांची संपूर्ण टीमने जो आज आयोजन केलेलं खरं दादा तुमचं संजय भाऊ मी तुमचं मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो. जेवढे इथे कुस्ती पेरवान आलेले आहेत त्यांना मी विनंती करेन की ह्या स्पर्धा असतात किंवा हा जो व्यासपीठ असतो, तालीम जो असतोय तुमच्यासाठी जो केलेला व्यासपीठ असतोय याची पवित्रता तुम्ही राखायची असते. कारण स्पर्धा ज्या टायमाला एखादं आयोजन भरवतोय त्या टायमाला त्याचं स्वप्न असतोय की तुमची कुस्ती बघितल्यानंतर आमच्या भागामधले कुस्ती पैलवान चांगले तयार झाले पाहिजे. या दृष्टिकोनातून कुस्ती झाली पाहिजे. कुठल्या प्रकारची तुम्ही सेटिंग करता कामा नये. मी उदाहरण सांगेन की मी मागच्या वेळेला दापोडे माझ्या मैदानावर कुस्तीचं आयोजन केलं होतं आणि त्या कुस्तीसाठी मी चंद्रहार पाटील डबल केसरी ज्याने मागे त्याला आणला होता आणि समाधान लोके यांना आणला होता. यांची दोघांची कुस्ती लावली होती. परंतु बराच वेळ गेल्यानंतर ती कुस्ती काय सुटत नव्हती. परंतु नंतर लक्षात आलं की यांची सेटिंग झालेली आहे. असं होता कामा नये. कारण काय तेव्हापासून मी कुस्त्या केला. काय होते आयोजक ज्या टायमाला कुस्तीचं आयोजन करताना त्याचं स्वप्न असते की तुमची कुस्ती पाहून कुस्ती पैलवान तयार झाले पाहिजे. आमच्या भागामध्ये भलेही कुस्त्यांचे सामने कमी असले तरी आमच्याकडे आवड खूप आहे. त्याच्यामुळे संजय भाऊ मी खरोखर मनापासून तुमचे आणि तुमच्या संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही चांगला व्यासपीठ करून दिला, कुस्तीचा चांगला मैदानीचा आखाडा तयार केला आणि कुस्ती खेळण्यासाठी ही संधी दिली. त्याच्या माध्यमातून मला माहिती आहे या भागातील सर्व आपले कुस्ती पैलवान किंवा होतकरू जे आता मुलं आहेत व्यसनाधीन होऊ नये, परंतु आपल्या कुस्तीकडे वळले पाहिजे आणि कुस्तीच्या माध्यमातून आपलं कौशल्य दाखवलं पाहिजे. आपल्या गावाचं नाव रोशन केलं पाहिजे, आपल्या विभागाचं नाव रोशन केलं पाहिजे, आपल्या
तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं नाव रोशन केलं पाहिजे या दृष्टिकोने तुम्ही त्यांना सहकार्य केलं म्हणून तुमच्या मनापासून मी अभिनंदन करतोय, मनापासून आभार मानतोय. मला इथं बोलावलं, माझा मान सन्मान केला आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दलही मी माझ्या वतीने, माझ्या पक्षाच्या वतीने आणि आम्ही इथं असलेले सर्व आमच्या पदाधिकारी यांच्या वतीने तुमच्या मनापासून आभार मानतोय. येथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिर्डी तालुक्यामध्ये जर शाखा प्रमुखांची जोडी कोणती होती त्याला म्हटलं जातं A1 जोडी, ज्याला पेढे. मीराताई गायके या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका आहेत. त्याला पारितोषिक वितरण करताना रोख रक्कम जीवाला जीव देणाऱ्या ग्रुपचे सर्व सदस्य, जीवाला जीव देणारे आहे. ओरिजिनल कुस्तीचा आनंद करतो की आपण स्वागत आणि सन्मान आपण करायचा आहे. मानाचा पेटा मांडायचा लगेच. सुरेश ठाकरे आपलं सुद्धा स्वागत. जी शिंगोळे, सुरेश अण्णा गायकवाड सरपंच आणि योगेशजी दळवी अंकु. आपण पुढे या. आपलं स्वागत आणि सन्मान तसेच बजरंग भोईर आणि शेखर शेठ भोईर यांना आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतो. सगळे नवनिर्माण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथजी चंदर पाटील यांनी या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष. गेल्या 36 जिल्ह्यामध्ये शिवसेना माजी जिल्हा प्रमुख आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. तसेच शिवसेनेचे तालुका प्रमुख, सेनेचे राज्य उपाध्यक्ष आहेत श्री साई वज्राई सेवा मंडळ, समाज कल्याणचे सभापती, ठाणे जिल्हा परिषदेचे, पंजाब एनेकचे प्रोप्रायटर. मी सुरेश साहेबांना विनंती करतोय की आपण पुढे या. याचा धक्का दिलाय माणसा. शिवसेनेचे माजी आलिमगडचे शिवसेनेचे शाखा प्रमुख केसरीनाथ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही आपण सन्मानित करतोय. चला या साहेब पुढे या. आलिमगडचे शिवसेना शाखा प्रमुख पाटील यांचा सन्मान. स्क्रीनवर पाहतोय. बाजूला करा प्लीज. बर्गमॅन आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. रोख देणगी आलेली आहे. दर्शन ठाकरे साहेबांचा सन्मान केला जातोय. फूल देत आहेत मनोज भांगरे पैलवान, दोघांनी तयार राहायचे, सज्ज राहायचे मैदानात. आपण लगेचच प्रकाश पाटील, तानाजी भोईर, संजय वाडगडे, दयाराम पाटील, नरेंद्र गोरटकर, मच्छिंद्र पेणे, बबन पाटील आणि विजय पाटील हे आदी मान्यवर मंडळ. पण आयोजकांचं आणि सगळ्यांचंच आमच्या शिवसेनेवरचं प्रेम आणि खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आमचा एक कार्यकर्ता, शाखा प्रमुख या माध्यमातून असेल किंवा अनेक समाजोपयोगी कार्यक्रम, रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिरं असतील, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठीची मार्गदर्शन शिबिरं असतील आणि आता या तरुणाईसाठी जी तरुणाई कुठेतरी बहकलेली आहे त्या तरुणाईला पुन्हा एकदा मातीमध्ये आणण्यासाठी आणि मातीमध्ये तयार होऊन आमच्या समोर आलेले जे कोणी येथील पहलवान त्यांना मातीमध्ये लोळवण्यासाठी ही तरुणाई तयार झालेली आहे. या सगळ्या तरुणाईला या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देते. अतिशय सुंदर अशा प्रकारचं या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्या आयोजनाबद्दल आमचे शाखा प्रमुख जुनांदुर्कीचे शिवसेनेचे अतिशय उत्कृष्ट कार्यकर्ते संजय वारगडे आणि त्यांची सगळी मित्रमंडळी यांना मनापासून शुभेच्छा देते. नवीन वर्ष जे इंग्रजी सुरू झालेले आहे हे दणक्यात हो आणि आपल्या सगळ्यांची उत्तरोत्तर प्रगती हो या शुभेच्छा देत थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. पंकज रविकांत चौधरी युवा सेनेच्या 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे मंडळाला. सर्वात शाखा प्रमुख फेमस कोण झाले असतील तर ही जोडी. मंजरेकर सर. पब्लिक येथे उपस्थित राहिलेली आहे, प्रेक्षक वर्ग राहिलेले, पैलवान वर्ग, तसेच आत्तापर्यंत मान्यवरांची जणू काही मांदी आलीच जमा होत आहे. खरोखरच संजयबद्दल बोलायचं झालं तर आम्ही ज्या वेळेस कुस्ती खेळायचो तेव्हा आम्हाला शेताबांधावर बसायला लागायचं आहे, पण आता प्रेक्षकांसाठी येथे खूप छान असं व्यवस्था केलेली आहे. खरोखरच संजय म्हणजे भिवंडी तालुक्यामध्ये एक प्रमुख शाखा प्रमुख मध्ये जी ओळख झालेली आहे ती संजय वारगडे शिवसेनेचे उद्धव गटाचे आहेत ते आणि त्याचे मित्रपरिवार सर्व गावकरी यांनी खरोखरच साथ दिली आणि एक कार्यक्रमाची शोभा वाढवली. खरोखरच पैसा सगळीकडे कामा येत नाही, पैशापेक्षाही माणसं जोडण्याचं जे काम करीत आहे संजय याच्याबद्दल खरोखर सर्वांनी टाळ्या वाजवत
कारण ही गळती जी होती ती त्यांच्या प्रेमापोटीच जमलेली आहे. पुन्हा एकदा माझ्याकडून संजय वाघमारेला खूप खूप शुभेच्छा. आणि जी ही हिंमत मला जी आता बोलण्याची आलेली आहे हे आमचे मार्गदर्शक आहेत खरोखरच राजेंद्र पाटील सर आणि शैलेजी मांजरेकर सर यांच्याच मुले मी 2 शब्द बोलण्याची हिंमत आलेली आहे. त्यांचेही मनापासून अभिनंदन, धन्यवाद. आणि आलेल्या सर्व खेळाडूंचे आणि प्रेक्षकांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. माझ्या मित्राला उदंड आयुष्य लाभो, निरोगी आरोग्य लाभो आणि त्याच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होत हीच आई एकविरा चरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचा प्रयत्न करू नका. या ठिकाणी विकास भोई गावचे नामांकित उद्योगपती आणि जीवाला जीव ग्रुपचे त्यांचं अभिनंदन. आपण लगेचच त्याला पारितोषिक देणार आहोत. सावंदे गावावरून आलेले संजय पाटील यांचा सन्मान केला जातो. संजय वारगडे यांच्या शुभ हस्ते आपण स्टेजवरती या. तसेच सागर पाटील सावंदे गावावरून आले सागर पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. सन्मान जे लाभलेले आहेत त्यांच्या मध्यभागी आजच्या कार्यक्रमाचे भिवंडी आणि कल्याण क्या बात. आणि आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय या विजेत्याला मोकर दिलं जात आहे. शरीर यष्टी बघा. लाईव्ह टेलिकास्टचा राजा ज्याला म्हटलं जात आहे. मीडियम शाळेमध्ये ते शिक्षकाची नोकरी करत आहेत. सुंदर पंच खरोखरच संजय वारगडे एक नंबर कार्यक्रम. खूप इच्छा होती माझ्या मनामध्ये की आम्ही सोमनाथ पाटील कैलास शेलार आम्ही एकत्र केलेलं सर्व पेलवान आहे. खूप आम्ही ज्यावेळेला केलं होतो त्यावेळेला आम्हाला वाट्या टाटा पेले असे मिळाले. पण आता ते कुठच्या कुठेतरी हरवलेले आहेत. पण असा मला 2-4 वर्ष वाटत होता की पुढच्या झाल्याच पाहिजेत. सगळे क्रिकेटच्या मागे लागलेले आहेत. त्याच्यासाठी मी थोडेसे प्रयत्न केले आहेत. यावर्षी छोटासा कार्यक्रम केलेला आहे. पुढल्या वर्षी याच्यापेक्षा खूप मोठा करीन. माझ्या जोडीला जीवाला जीव देणारा ग्रुप आहे तालीम संघ आमचा. पूर्ण माझ्यासाठी खूप एक महिना खूप मेहनत केली आहे माझ्यासाठी. त्यांचे मी आभारी आहे. माझे 8 भाऊ यावेळीसुद्धा माझ्यासाठी खूप मेहनत केलेली आहे. त्यांचाही आभारी आहे मी. आणि जेवढे पाहुणे आले गाववाले यावेळी मला या कार्यक्रमाला सहकार्य केला त्यांचाही आभारी आहे. पेलवान लोकांचं खूपच मला या दिलेलं नाशिक पुन्हा सर्व जागून पेलवान आलेले आहेत. छोट्या छोट्या त्यांना बक्षीस दिलेलं आहे. काही त्यांच्या अपेक्षेने माझ्याकडून पडले. पुढल्या वर्षी खूप मोठा कार्यक्रम करीन अशी मी आजच शब्द देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. झू नांदुरकी टेंबिवली आणि लाखिवलीकर मंडळी आज मी जे काही तुम्हाला बोलणार आहे ते मनापासून ऐकावं ही विनंती. मी निवेदन करायला शिकलो त्याचं एकमेव कारण आता संध्याकाळी 4:30 वाजल्यापासून तर आता 9:30 वाजायला आले. मगाशी कैलास शेलार यांनी सांगितलं की या दोघांमुळे मी बोलायला शिकलो. पण मी ज्यांच्यामुळे बोलायला शिकलो मला दुगाडच्या बाहेर कोण ओळखत नव्हतं. पण एक माणूस की जो खरंच ज्यांचं नाव राजेंद्र आहे ज्यांना राजा बोललं जातं. एक राजा माणूस जो पत्रकार आहेत, शिक्षक आहेत, निवेदक आहेत, कॉमेंटेटर आहेत, सूत्रसंचालक. कोणतंही काम त्यांच्याकडे घेऊन जा. एक कॉल आणि मॅटर सॉल्व. ते नाव म्हणजेच भिवंडीचा बुलंद आवाज राजेंद्रजी पाटील. मी त्यांच्यासाठी नेहमी सांगत असतो की देवांचे राजे इंद्र, देशाचे राजे मोदी नरेंद्र, राज्याचे राजे फडणवीस देवेंद्र आणि अँकरिंगचे राजे पाटील राजेंद्र. खऱ्या अर्थानं या माणसाबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. त्यांचा सत्कार मी कैलास शेलार आणि संजयदादा वारगडे, शेखर पाटील, नारायणभाऊ गोराटकर, शेखरभाऊ होईल आपण सगळ्यांनी सत्कार करायचा त्यांचा. मनाने स्वच्छ त्यांच्यासाठी हे पुष्पगुच्छ सन्मान करतोय. कार्तिक देवेंद्र, आकाशामध्ये चंद्र, देवांचा राजा इंद्र आणि भिवंडीत मोठं नुकसान केलेलं आहे. बँक बॅलन्स कमी केला मात्र कशा जीवाला जीव देणारा ग्रुप. पुढे शिवसेना शाखा प्रमुख आहेत टेंबिवली गावचे आणि युवती अंकुश रघुनाथ पाटील. चला या ठिकाणी गणेशजी वारगडे यांचा सन्मान. गणेशजी वारगडे नंतर
आणि आलेल्या खेळाडूंचे, प्रेक्षकांचे आणि पाहुण्यांचे सर्वप्रथम मी मनापासून आभार मानतो. कारण मला वाटलं नव्हतं एवढी मोठी स्पर्धा होईल. भाऊ एवढे दिवस धावत होता, माझं काही एवढं मोठं सहकार्य नव्हतं त्याला, पण त्याच्या मागे अंकुशदादा झाले, शेखर भाऊ आणि मच्छिंद्र कले यांनी भरपूर मेहनत केली. आणि आमच्या दत्ता भाऊ, दौलत चौधरी, निलेश पाटील आणि सोमनाथ पाटीलने तर खरोखर भरपूर मेहनत केली संजय भाऊसाठी. आणि वाटली नव्हती मला एवढी मोठी स्पर्धा होईल. आणि पुढच्या वर्षी त्याने तर बोलूनच टाकलं का याच्यापेक्षा मोठी स्पर्धा होईल. आणि यावर्षी थोडं नियोजनामध्ये आमची पहिल्याच वर्ष होतं म्हणून थोडेफार कमी पडली. ते प्रेक्षकांनी आणि खेळाडूंनी ते सांभाळून घेतले आम्हाला. आणि याच्या पुढच्या वर्षी 100% मी सुद्धा बोलतो की चांगल्या प्रकारे स्पर्धा आणि चांगल्या प्रकारे नियोजन राहील. आणि ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे मी मनापासून अभिवादन करतो. जय बजरंग तालीम संघ खरोखर त्यांनी भरपूर मेहनत केली त्यासाठी. आणि आम्ही 8 भावांनी पण भरपूर सहकार्य केलं. आणि आमच्या जीवाला जीव देणाऱ्या ग्रुपने तर बोलूनच फायदा नाही, एवढी मेहनत केलेली आहे आमच्या ग्रुपसाठी. आणि ज्यांनी या स्पर्धेसाठी देणग्या दिल्या त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि याच्या पुढे असंच सहकार्य करत राहा, कारण हल्ली क्रिकेटला जास्त प्राधान्य दिलं जात आहे. आणि या जो मातीमधला खेळ आपला आहे ना, हा वैयक्तिक खेळ आहे. प्रत्येक खेळाडूने आपली ताकद दाखवायची असते आणि स्वतःच्या गावाचं, देशाचं आणि राज्याचं याच्यामधून चांगले खेळाडू निर्माण होऊन आपल्या गावासाठी, देशासाठी चांगले पोलीसमध्ये भरती होऊ शकतात, रेल्वेमध्ये भरती होऊ शकतात. आणि क्रिकेटमधून आपले टेनिस क्रिकेट खेळलं ना तर त्याच्यामध्ये आपल्या खेळाडूंचं काहीच भविष्य नाही. असे मैदानी खेळ केला आणि वैयक्तिक खेळ आपण स्वतः खेळला, कुस्तीमध्ये चांगलं नाव कमावलं, आपण स्वतः पोलीस बनू शकतो. आणि 11 जणांमध्ये जे क्रिकेट खेळतात ना त्याच्यामध्ये 1 किंवा 2च चांगले बॉलर किंवा बॅट्समन किंवा 1 किंवा 2च खेळाडू चला वरच्या लेवलला खेळतील, पण सगळे नाही खेळू शकत टीम मध्ये. त्याच्यासाठी अशा खेळांकडे लक्ष द्या. वैयक्तिक आपले स्वतःचे भविष्य स्वतः ठरवा आणि या मातीच्या खेळाला पहिलं प्राधान्य द्या. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शांततेने आणि एकदम उत्साहाने आम्ही ज्या संजय वारगडेने ज्या कुस्त्या आयोजित केल्या होत्या त्या आयोजन करून सुस्थितीत पार पाडलेल्या आहेत. आता जवळजवळ 1 ते 2 कुस्त्या बाकी आहेत. 2 संजय वारगडे यांची खूप मेहनत या आणि त्यांना जे सहकार्य केलं, जीवाला जीव देणारा ग्रुप आणि जय बजरंग तालीम संघाच्या सर्व सभासदांना मी धन्यवाद देतो. तसेच असतील दौलत असेल, विजय असेल, ओमकार असेल, विजय काका आपले असतील आणि दीपक दा, निलेश, सर्व मेघा यांचे मी सर्वांचे मी धन्यवाद करतो की त्यांनी ओमकार यांनी खूप सहकार्य केला. कारण त्यांचं जर सहकार्य नसतं तर आम्हाला कुस्ती करणे खूप कठीण गेलं असतं. कारण आम्ही येणाऱ्या पाहुण्यांचा सत्कार आणि त्यांनी ज्या ग्राउंडमध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांनी नियोजन करून आणि चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, त्यांना मी धन्यवाद देतो. आणि जे सांगायचं झालं संजय वारगडेबद्दल आणि आखाड्यामध्ये खूप चालू आहे कसरत, पेलवानांचे सुद्धा आम्ही आभार मानतो. तुमच्या हातून उद्घाटन झालं, शेवट पण झाला पाहिजे. याला रघुनाथजी पाटील या. वहिनी पण बोलू का? वहिनीला बोलवून वहिनी क्या बात. नट ऍपल नट पायने हार ज्यांचे नेहमीच होते. जय जय. दुसरे पंच करून त्यांनी छंद जोपासलेला आहे. मैदास म्हात्रे, ओमकार. टाळ्या वाजवता सगळ्यांनी. अजून 40 वर्ष बाकी आहेत. आणि गुड न्यूज, दादाचा हातात साखरपुडा जमला. तालमीचे दोन्ही वस्ताद विशाल चौधरी आणि विजय चौधरी आखाड्यामध्ये यायचे आहे. गजानन चौधरी आणि विशाल हरवणारा कोणी पैदा झाला नाही. तर जोरदार टाळ्या.